नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत. खरं तर गेले 2-3 व्हिडिओंचा रिस्पॉन्स जो आहे तो खूप कमी आहे. कदाचित आत्ताचे जे व्हिडिओ जे आहेत ते एनालिटिकल व्हिडिओ आहेत आणि त्यामुळे त्याच्यामधून मनोरंजनाची शक्यता खूपच कमी होती, कारण आपण निवडणूक आणि बाकीचे जे सोशिओ इकॉनॉमिक इश्यू जे आहेत किंवा जिओपॉलिटिकल इश्यू आहेत ते नेहमी किचकट असतात, त्यामुळे तेवढा इंटरेस्ट राहत नाही. त्यामुळे हे साहजिक आहे की त्याचा रिस्पॉन्स कमी मिळणं. परंतु तो रिस्पॉन्स कमी असला तरी काही लोकांनी बघितलं असेल तर त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून परत एकदा एक विश्लेषणात्मक व्हिडिओ आणायचं मी ठरवलंय आणि त्या व्हिडिओमध्ये आज आपण सगळे भेटतो. खरं तर ज्यावेळी रिस्पॉन्स कमी असतो त्यावेळी एक नकारात्मकता येते, परंतु ती नकारात्मकता कामाची नसते. आपण आपलं काम करत राहावं, हळूहळू त्यामध्ये यश येत जाईल याच्यावर माझा विश्वास आहे आणि आपणही सगळे त्या दृष्टीने मदत कराल अशी अपेक्षा आहे. खरं तर आज हा जो व्हिडिओ आहे तो खऱ्या अर्थाने निवडणुकीशी संदर्भातच आहे, परंतु त्याचं एक वेगवेगळ्या पातळीवर विश्लेषण करायचं असं मी ठरवलं होतं. ते विश्लेषण कदाचित माझ्या लेवलचं असेल, त्याच्या वेगवेगळे कंगोरे असू शकतात, त्यामुळे वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु काही ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टी समोर आणणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. खरं तर ही 2024ची लोकसभा निवडणूक जी आहे ती कधी त्याचा टेम्पोवरती कधी खाली गेल्यासारखा वाटतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही निवडणुकीमध्ये असं का होतंय, म्हणजे एका बाजूला मतदानाचा टक्का घसरतोय तर दुसऱ्या बाजूला ही निवडणूक काही मुद्द्यांवर लढली जाते असं दिसत नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही रबर इफेक्ट आहे का याची एक विश्लेषण किंवा याची एक चर्चा करण्याचा हा प्रयत्न आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या कारणासाठी आठवणीत राहील. म्हणजे एक पहिलं कारण आहे की ज्यामध्ये पहिल्या 2 टप्प्यातला मतदानाचा टक्का कमी होणं, त्यानंतर त्या मतदानाच्या टक्क्यात संदर्भात निवडणूक आयोगाने खूप वेळ घेऊन परत टक्केवारी वाढलेली असल्याचं दाखवून दिलं आणि त्यामुळे निर्माण झालेली संशयाची स्थिती ही कारणे आहेतच. परंतु निवडणुकीपूर्वी व निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांची फोडाफोड, उमेदवारांची आपल्याच पक्षासोबत फसवणूक ही कारणे देखील तेवढी लक्षात राहण्यासारखी आहेत. आणखीन एक त्याच्यामध्ये मला विश्लेषणात्मक एक महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की यामध्ये विरोधी पक्षांची एकी नसणं, प्रत्येक राजकीय पक्षाचा स्वतःचा इंटरेस्ट किंवा स्वतःचा स्वार्थीपणा, कळीच्या मुद्द्यांवरची वानवा आणि जे मुद्दे आहेत त्याचे जोरकस आणि व्यवस्थित मांडणी करण्यात आलेलं विरोधी पक्षांचं अपयश, ह्या गोष्टी नोंद घेण्यासारख्या आहेत. आणि यामुळे अशा परिस्थितीत यावेळची निवडणूक थोडी मरगळल्यासारखी का वाटते, ती ज्वलंत का वाटत नाही असा प्रश्न पडणं साहजिक आहे आणि तो मला पटतो. या निवडणुकीतील गरमागरमीमध्ये रबर बँड दिसतो का किंवा स्थानिक मुद्दे व्यापक मुद्द्यांवर हावी झालेत का, यावर या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सगळीकडे असे बोलले जाते की ही निवडणूक एक सर्वसाधारण निवडणूक असल्यासारखे वाटते. म्हणजे जर आपण विचार केला 2014 आणि 2019 सारखी हवा किंवा वेव यामध्ये दिसत नाही. आणि हे असं का होतंय, ही वेव न दिसण्यामागची कारणं काय आहेत किंवा तो ज्वलंतपणा किंवा जिवंतपणा का नाही, ह्याचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे थोडे विचार करण्याची गरज आहे. आणि ते जर मुद्दे बघायचं झालं तर या निवडणूक देशाच्या पातळीवर जे आता मुद्दे आहेत त्यापेक्षा स्थानिक मुद्दे जास्त दिसतात आणि विशेषतः राज्य पातळीवरील मुद्दे, धोरणे, प्रकल्प किंवा त्या अनुषंगिक भूमिका ज्या आहेत त्याच्यावर जास्त उहापोह होताना दिसतोय. राज्य पातळीवर उमेदवारांची अदलाबदल, उमेदवारांनी पक्ष बदलणं, पक्षामध्ये तोडफोड हे मुद्दे आहेतच, परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये बेसिकली राष्ट्रपातळीवरचे जे मुद्दे आहेत, राष्ट्रपातळीवरची धोरणं आहेत, आंतरराष्ट्रीय सहसंबंध आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे किंवा मग एकंदरीत संरक्षण विषयक धोरण, या मुद्द्यांवर चर्चा होणं किंवा या मुद्द्यांवर प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे अपेक्षित असतं. परंतु आजची ही निवडणूक जर बघितलं तर ही राज्यांच्या परिक्षेपातच जास्त मोठ्या पद्धतीने लढवली जाते असं दिसतं. दुसरा एक त्याच्यातला एक मुद्दा झाला की राज्य पातळीवरचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व खऱ्या अर्थाने राज्याला रिप्रेझेंट करते
आणि खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये राज्यपातळीवरचं नेतृत्व जास्त फ्रंट लाईनला दिसायला पाहिजे. परंतु आत्ता सगळ्याच राज्यांमध्ये एक दिसतं की केंद्रीय नेतृत्व जे आहे किंवा केंद्रातील म्हणजे केंद्रीय पातळीवरतील देशाच्या पातळीवरचे जे नेते आहेत किंवा जे स्टार कॅम्पेनर ज्याला म्हणू, त्यांचा राज्यातल्या निवडणुकीवर मोठा प्रभाव दिसतोय. आणि त्या अर्थाने राज्य पातळीवरची जी लिडरशिप आहे ती कुठेतरी झाकोळल्यासारखे वाटते. आणि त्यामुळे मला वाटतं की डेफिनेटली तो एक 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 जी मरगळ येणं साहजिक आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला संधी हवी असते, प्रत्येक व्यक्तीने केलेले कष्ट आणि त्याची एक संधी एक मिळत नसल्यामुळे स्थानिक नाराजी एक आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आत्ताची जर परिस्थिती जर बघितली तर ज्या ज्या राजकीय पक्षांमध्ये आवक जावक झाली आहे, ज्याच्यामध्ये जे दुसऱ्या पक्षातून आवक झालेली असे उमेदवार असतील किंवा ज्या व्यक्ती आहेत, त्यांना त्या नवीन पक्षामध्ये मानाचं स्थान मिळतं. परंतु पूर्वीपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते किंवा पक्षाचं काम करणारे, स्थानिक पातळीवर काम करणारे, करत करत असे जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर आलेले जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, त्यांना या निवडणुकांमध्ये काही वजन मिळतं असं दिसत नाही. त्यामुळे तो एक 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 बॅड इफेक्ट ज्याला म्हणतात की एक नाराजी असते की आपण वर्षानुवर्ष कोणत्याही पदाची अपेक्षा न करता स्वतःची पदरमोड करून पक्षाचं काम करायचं आणि ऐन निवडणुकीच्या वेळी बाहेरून आलेल्या व्यक्तींना मानाचं स्थान किंवा ज्याला आपण म्हणू की उमेदवारी मिळणं किंवा त्यांना महत्त्व मिळणं, त्याच्यामध्ये एक नाराजीचा स्वर पण दिसतो. म्हणजे इव्हन दो केंद्रीय पातळीवर देखील काही लोक आता बोलायला लागले, अगोदर बोलत नव्हते, पण आता तो एक नाराजी समोर विजिबल दिसायला लागलेली आहे. तर त्यामुळे कदाचित ही जी हाईप आहे किंवा ज्याला म्हणतो हवा जी किंवा ज्वलंतपणा जो दिसायला पाहिजे, जिवंतपणा जो दिसायला पाहिजे, तो दिसत नसावा. आणखीन एक त्याच्यासोबतचा जो मुद्दा आहे की राजकीय पक्षांच्या मोठ्या घोषणा, आश्वासनं आणि मिळतील अशा जागांचा आकडा, म्हणजे ज्या जागा निवडून येतील अशा जागांचा आकडा आणि त्या संदर्भातली परसेप्शन मुख्यतः आपल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी राजकीय पक्ष करतायत असं दिसतं. म्हणजे मोटिवेशनसाठी कोणते मार्ग, स्ट्रॅटेजी अवलंबावी हे प्रत्येक राजकीय पक्षाचा किंवा तिथल्या नेतृत्वाचा फरक असतो. परंतु हा तोडाफोडीच्या किंवा एक वेगळीच परिस्थिती, म्हणजे आपल्याकडे आजपर्यंत निवडणुका झालेल्या आहेत त्याचा जर आढावा घेतला तर आजची जी निवडणूक आहे ती निवडणूक आणि इतर निवडणुका ह्या खूप वेगळ्या होत्या. एक मागे झालेल्या निवडणुकीमध्ये एक ठराविक वेव्ह होती, एक हाईप होती आणि आत्ताची निवडणूक ही खूप वर खाली किंवा कधी कधी एक निवडणुकीचं वातावरण वाटतं तर कधी कधी एक निराशा दिसते. आणि त्या अवस्थेत राजकीय पक्ष कसं बघतात आणि राजकीय पक्षांचे देखील स्वतःच्या सर्वे असतील किंवा स्वतःचं एक थिंकिंग असेल की कार्यकर्त्यांना मोटिवेट जर करायचं असेल तर हे मोटिवेशन करण्यासाठी त्यांना एक ज्याला म्हणतो अट्रॅक्टिव्ह चॉईसेस किंवा अट्रॅक्टिव्ह घोषणा या दिल्या जाव्यात. त्यामुळे त्या घोषणा प्रत्यक्षात किती जमिनीवर उतरतील हा मोठा प्रश्न असो. पण ह्या घोषणा ज्या झालेल्या आहेत त्या घोषणा ह्या अगोदर पण झालेल्या आहेत. त्यामुळे लोक मतदारांना या घोषणा किंवा ही आश्वासनं मोटिवेट करतात असं दिसत नाही. आणि त्यामुळे जो मतदानाचा टक्का जो आहे तो कमी होतोय असं एक दिसतं. आणि जर मतदार म्हणजे कारणं वेगवेगळी असू शकतात, पण मतदार जर अट्रॅक्ट होत नसतील किंवा मतदार जर निवडणुकीमध्ये सहभाग घेत नसतील तर उमेदवार जिंकणं न जिंकणं हे होणारच आहे. म्हणजे किती कमी मतदान झालं तरी कोणतरी हरणार आहे, कोणतरी जिंकणार आहे. परंतु लोकशाहीमध्ये लोकांचा जो सहभाग पाहिजे त्या सगळ्या निवडणुकीमध्ये तो म्हणजे आत्ताचं जर बघितलं तर तिसऱ्या फेरीमध्ये देखील 55 ते 60च्या दरम्याने पर्सेंटेज वाईज मतदान झालेलं आहे. आणि त्यामुळे ह्याच आकड्यावरून एक दिसतं की 40% 42% मतदार आजही कुठल्याच राजकीय पक्षासोबत नाही आहेत, कारण त्यांनी मतदान केलेले नाही. आता मग वेगवेगळे त्यांचे परसेप्शन असतील, कारणं असतील, हा भाग वेगळा. परंतु एक लक्षात येतं की आत्ताचं जे केंद्रातलं सरकार येईल ते सरकार फक्त 60% लोकांच्या किंवा 55% लोकांच्याच विचारावर किंवा त्यांच्याच पाठिंब्यावर उभं आलेलं असेल. आणि त्यामुळे 40% हे लोक खऱ्या अर्थाने
कुंपणावर किंवा आतमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेट झालेले दिसत नाही. आणखीन एक जो मुद्दा त्याच्यामधला जो महत्त्वाचा प्रत्येक निवडणुकांमध्ये होतं म्हणजे भारताच्या परिक्षेपामध्ये, म्हणजे बाकीचे मी जे मुद्दे मांडलेत ते ग्लोबली जवळजवळ सारखे आहेत, परंतु भारताच्या परिक्षेपात बघायचं झालं तर भारतीय निवडणुका जातीय किंवा धार्मिक ध्रुवीकरणावर बऱ्याचदा अवलंबून असतात. म्हणजे जातीय ध्रुवीकरण होतंच, धार्मिक ध्रुवीकरण होतंच. यावेळी पण ते झालेलं असं दिसतंय, परंतु ते जास्त प्रभावी झालं असं पण दिसत नाही आहे. म्हणजे वेगवेगळे धार्मिक मुद्दे मांडले गेले, त्याचा परिणाम हा मतदानाच्या टक्क्यावर किंवा मतदारांच्या मोटिवेशनमध्ये झालेलं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे राम मंदिराचा मुद्दा आला असेल किंवा बाकीच्या विरोधी पक्षांनी जे केले, कारण सगळेच पक्ष हे धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण करत असतात आणि ते काही नवीन आपल्यासाठी नाही आहे, परंतु ते प्रभावी दिसत नाही. हे मला वाटतं एक प्रोग्रेसिव्ह गोष्ट आहे, कारण लोक आता सुजाण झाली असावी. कारण तुम्ही राजकीय प्रक्रिया किंवा राजकीय निवडणूक या ध्रुवीकरणावर आधारित असू नये तसं लोकांचं मन झालेलं दिसतं आणि त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण किंवा जातीय ध्रुवीकरण हे जास्त प्रभावी होत नाही आहे. आणि ही एक मला वाटतं एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे जरी आपण म्हणत असलो की मतदानाचा टक्का घसरला, ती एक निराशा दिसत असली तरी धार्मिक किंवा जातीय ध्रुवीकरणाला पाठिंबा मिळत नाही हे एक सकारात्मक त्याच्यामधले भाग आहे. आणखीन जो एक मुद्दा दिसतो या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये किंवा प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये, महागाई, बेरोजगारी आणि शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याचबरोबर देशाची आर्थिक स्थिती यावर मतदार बोलताना दिसत आहेत. म्हणजे ही एक चांगली बाब आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांकडून, विशेषतः इंडिया अलायन्सकडून देशाच्या सध्याच्या प्रश्नावर किमान मांडणी होते असं दिसतंय. त्यामुळे पूर्वी सत्ताधारी पक्षालाच जास्त प्राधान्य दिलं जायचं, त्यांचेच विचार जास्त समोर यायचे, परंतु आत्ता विशेषतः मीडिया, प्रादेशिक पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील, त्यांची एक दखल घेताना दिसत आहेत. म्हणजे ते 14 आणि 19च्या निवडणुकींमध्ये जास्त प्रकर्षाने दिसत नव्हतं, कारण शेवटी मीडिया हा एकागी वाटत होता. पण आत्ताची जर बघितलं, म्हणजे पहिला टप्पा संपल्यानंतरच्या निवडणुकीची जी काही विश्लेषण आहे त्याचं विश्लेषण थोडं बदललेलं दिसतं. त्यामुळे माध्यमं देखील बदलत आहेत असं दिसतं. माध्यमातील चर्चा आणि काही अंशी विरोधी पक्षाची मांडणी यावर पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप किमान रिस्पॉन्ड करताना एक दिसत आहे. हाही बदल दिसतोय. म्हणजे जर 19ची निवडणूक गेली तर जे विरोधी पक्षांचे जे मुद्दे असायचे, विरोधी पक्षांचे जे काही विश्लेषण असायचं, त्याच्याकडे भाजप किंवा सत्ताधारी पक्ष जर आपण म्हणू तर जास्त लक्षात येत नव्हतं. परंतु आता एक असं दिसतं की भाजप काही गोष्टींवर किमान रिस्पॉन्ड करायला लागलाय आणि ही एक चांगली गोष्ट आहे. आणखीन एक जो मला मुद्दा वाटतो की ओव्हरऑल वोटिंगचा रेशो जो आहे त्या अनुषंगाने म्हणजे माध्यमांसंदर्भात आपण बोललोच आहोत. अजूनही माध्यमांच्या रोलबद्दल आणखीन एक स्पष्टता देण्याची गरज आहे. एक ट्रान्सपरंट रोल अपेक्षित असला तरी एकंदरीत घटणाऱ्या टक्केवारी संदर्भात जर बोलायचं झालं तर राजकीय नेत्यांची दलबदलू वृत्ती आणि काही पक्षांमध्ये पडलेली फूट यामुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर दिसतो आहे. एकतर जनतेला ते आवडलं नाही आणि त्यामुळे त्याचे जे परिणाम आहे ते म्हणजे काही लोक स्पष्टपणे बोलतात, काही लोक स्पष्टपणे बोलत नाही आहेत. आणि मला वाटतं हा देखील, ही नाराजी देखील एक इम्पॅक्ट करते असं एक म्हणजे निवडणूकची जी लगबग किंवा निवडणुकीचा जो जिवंतपणा यायला ती नाराजी कारणीभूत आहे असं दिसतं. जर ओव्हरऑल इम्पॅक्टचा म्हणजे निवडणुकीचा निकाल म्हणून बघायचं असेल, निकालाचं जर विश्लेषण करायचं असेल तर निवडणुकीच्या संदर्भाने होणारे अभ्यास किंवा सर्वे देखील निवडणुकीचा कल किंवा स्पष्ट ओघ दाखवण्यात यशस्वी झालेले दिसत नाही. राजकीय पक्षांच्या मोठ्या सभा ज्या होत आहेत, निवडणुकांचे डावपेच जे राबवले जातात आणि जो लोकांशी संपर्क आहे तो जवळजवळ सगळ्याच पक्षांचा सारखाच दिसतो, त्याच्यामध्ये सिमिलरिटी पण दिसते. त्यामुळे कोणाला बहुमत मिळेल किंवा कोणाचा राजकीय प्रभाव कमी होईल हे आत्ता सांगणं कठीण आहे. आणि त्यामुळेच निवडणुकीचे कल निश्चितपणे सांगता येत नाही किंवा बांधता येत नाही.
आणि या परिस्थितीमुळेच एकंदरीत परिस्थितीमध्ये रबर इफेक्ट आहे का असा प्रश्न मला पडतो. आपल्या देशात निवडणुका ह्या महत्त्वाच्या प्रश्नांवर किंवा धोरणांवर लढण्यात जाण्यापेक्षा जात, धर्म किंवा भाषा यावर लढवल्या जातात, हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत झालेल्या 2 टप्प्यांमध्ये पडलेली मते व पुढील टप्प्यांमध्ये पडणारी मते कोणत्या मुद्द्यांवर पडतात हे निकालानंतरच कळेल. परंतु सध्याची राजकीय स्थिती ही लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीने निश्चितच पूरक नाही आणि याला सत्ताधाऱ्याने विरोधक देखील जबाबदार आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत एक मला वाटतं सगळ्याच लोकांच्या पातळीवर, राजकीयांच्या पक्षांच्या पातळीवर एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि या आत्मचिंतनानंतरच राष्ट्राच्या दृष्टीने धोरणात्मक मुद्दे काय आहेत, राष्ट्राच्या दृष्टीने धोरण कसं आहे असायला पाहिजे, ह्याच्यावर जास्त उहापोह व्हायला पाहिजे. विशेषतः केंद्रीय पातळीवरच्या निवडणुकांमध्ये. राज्य पातळीवरच्या निवडणुका ज्यावेळी असतात त्यावेळी त्या राज्यांचा विचार होणं साहजिकच आहे आणि तो त्याच्यामध्ये बेसिकली इश्यूज आणि मग धोरणांचा राज्य पातळीवर होणारा परिणाम किंवा फेडरलिझम ज्याला म्हणतो, राज्य आणि केंद्र सरकार यांचे सहसंबंध, यांचे धोरणात्मक सहसंबंध किंवा धोरणात्मक पसंती किंवा पूरक धोरणं हे अपेक्षित असतं. परंतु आत्ताच्या निवडणुकीमध्ये जास्त करून राज्य पातळीवरचे जे मुद्दे जे आहेत महत्त्वाचे आहेच ते, परंतु एक व्यापक ॲप्रोच घेऊन या निवडणुका लढायला पाहिजे होत्या असं मला वाटतं. परंतु तसं दिसत नाही. इथं मी थांबतो. आपली काही मतं असतील तर निश्चितच स्वागतार्ह आहे. आपली मतं आपण कमेंटमध्ये व्यक्त करू शकता. आणि मला वाटतं की आत्ता प्रत्येकाने बोलायला पाहिजे. आपली मतं जोपर्यंत आपण मांडत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष असतील किंवा सरकारं असतील किंवा ज्या निवडणुकीतल्या ज्या चांगल्या आणि वाईट बाबी असतात त्याच्यामध्ये जे मॅनिप्युलेशन होतं ते कमी होईल असं मला वाटतं. आणि ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण आपण मतदारच भारतीय राजकारण स्ट्रेंथन करू शकतो किंवा ते लयाला नेऊ शकतो. तर त्यामुळे मला वाटतं ही आपली एक मोठी जबाबदारी आहे. आपल्याला जे चांगलं वाटतं, जे राजकीय पक्ष जे चांगलं बोलतात, चांगलं करतात त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे. परंतु जे मुद्दे खटकतात ते मला वाटतं बोलायला पाहिजे. आणि मी बोलतोय, तुम्हीही बोलाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.